भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सत्तेत असताना आघाडीच्या बऱ्याच नेत्यांविरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक नेते सोमय्या यांच्या निशाण्यावर होते। यातल्या काही नेत्यांना पद गमवावं लागलं तर काही जणांच्या मागे चौकशी संस्थांचा ससेमिरा लागला। पण सत्तांतर झाल्यानंतर चित्र बदललं। भाजप सत्तेत आल्यानंतर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यातले अनेक जण भाजपात गेले। आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं। यानंतर सोमय्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते महायुतीत सत्तेत सहभागी झाले आणि आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यातले 5 जण महायुतीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। हे 5 उमेदवार कोणते आहेत, त्यांच्यावर काय आरोप करण्यात आले होते, हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। सुरुवात करूयात नारायण राणे यांच्यापासून। राणे यांना महायुतीतून भाजपच्या तिकिटावर रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून उमेदवारी देण्यात आली आहे। पण नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। राणे यांचे नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार आहेत, तसेच शेकडो कोटी रुपयांचे कर्ज, समभाग व उलाढाली आहेत। त्यांच्यावर काही कंपन्या काढून कमी रुपयांचे समभाग दाखवून ते अधिक किमतीला विकून मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता। पुढे सप्टेंबर 2021 मध्ये नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधामध्ये पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती। ईडी कडून राणे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्यात आली। 2018 मध्ये राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली होती। हा पक्ष त्यांनी कालांतराने भाजपमध्ये विलीन केला। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे 2019 मध्ये पक्षाचे राज्यसभा सदस्य झाले। 2021 मध्ये त्यांची सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। पण राणे यांनी ईडी चौकशीमुळेच भाजपात प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला। पुढे या चौकशीबाबत कुठलीच माहिती समोर आली नाही आणि हे प्रकरण थंडावलं। आता राणे रत्नागिरी सिंधुदुर्गातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। दुसरा उमेदवार आहे रवींद्र वायकर। रवींद्र वायकर यांच्यावरती रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील घरे आणि जोगेश्वरीतील अलिशान हॉटेलच्या बांधकामातील अनियमिततेसंदर्भात सोमय्या यांनी आरोप केले होते। त्यांना अटक होणार अशी भविष्यवाणी सुद्धा सोमय्या यांनी केली होती। सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून वायकर आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल केला। वायकर यांचा 500 कोटींच्या घोटाळ्यात सहभाग असून त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून बागेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी फसवणूक करून मंजुरी मिळवली। त्यामुळे BMCचं मोठं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला होता। मात्र त्यानंतर वायकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत आले आणि त्यांच्यावरची चौकशी थंडावली। आता तर त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळाली आहे। तिसरं नाव आहे यामिनी जाधव यांचं। नुकताच यामिनी जाधव यांना महायुतीकडून दक्षिण मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यामिनी जाधव या यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत। यशवंत जाधव यांनी मुंबई महापालिकेत अनेक वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलं होतं। जाधव यांनी कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आणि मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता। त्यानंतर ईडीचा ससेमिरा यशवंत जाधव यांच्या मागे लागला। त्यांच्या मालमत्तांवरती तब्बल 4 दिवस छापे सुरू होते। जाधव यांनी अनेक बनावट कंपन्या उघडल्या होत्या, तसंच मुंबईमध्ये अनेक मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आलं होतं। त्यांच्या नावे मुंबईमध्ये असलेले 30 ते 40 फ्लॅट प्राप्तिकर खात्याने जप्त केले होते। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडून भाजपसोबत घुरुबा केल्यानंतर यशवंत जाधव यांनी शिंदेंना साथ दिली। गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांच्या पहिल्या यादीत यामिनी जाधव होत्या। त्यानंतर यशवंत जाधव यांच्या विरोधातील चौकशी थांबली। चौथं नाव आहे सुनील तटकरे यांचं। सुनील तटकरे यांच्यावर किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजप नेत्यांनी सिंचन गैरव्यवहार प्रकरणी आरोप केले होते। सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे यांचीही ACB कडून चौकशी सुरू होती। ACBने 2017 मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यावेळी आरोपी म्हणून
ते जरी नसले तरी तटकरे यांच्या नावाचा उल्लेख होता। त्यानंतर स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। याच प्रकरणात ईडीने 2012 मध्ये तटकरे यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी सुरू केली होती। राष्ट्रवादी फुटीनंतर तटकरे अजित पवारांसोबत गेले आणि आता ते महायुतीत रायगडमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आणि पाचवं नाव आहे अजित पवार यांच्या पत्नी व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचं। अजित पवार यांच्यावर सिंचन गैरव्यवहार, शिखर बँक घोटाळा आणि जरंडेश्वर साखर कारखान्यासंदर्भात सोमय्या यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आरोप केले। कारखाना चालवण्यास घेतलेल्या संस्थेशी बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार संलग्न असून या प्रकरणी ईडीने काही मालमत्ता जप्त केली आहे। आता सुनेत्रा पवार या बारामतीच्या उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभाही घेतली आहे। भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आता तेच नेते महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यांचा प्रचार भाजपलाही करावा लागतोय। यामध्ये सोमय्यांची भूमिका महत्त्वाची आहे। दरम्यान या उमेदवारांबाबत सोमय्या यांचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार विरोधात मी जे काही केलंय, मी जे काम केलंय त्याचा मला आणि माझ्या परिवाराला, पक्षाला अभिमान आहे। पक्षाने घेतलेला निर्णय आणि शिस्त मला मान्य आहे। शेवटी काय तर राजकारणामध्ये काहीही घडलेलं पाहायला मिळू शकतं आणि त्याचंच हे देखील एक उदाहरण म्हणावं लागेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका।